घायवळ प्रकरणावरनं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। चुकीचं काहीही केलेलं नाही तर घाबरायचं कारण नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन। कुणीही कायदा हातात घेतला तर कारवाई होणारच, तर घायवळला शस्त्र परवाना पोलीस आयुक्तांनी दिलेला नाही, प्रकरणाची चौकशी सुरू। अजित पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया। राजकारणात येऊ नये म्हणून घायवळ बंधूंना अडकवण्याचा कट विरोधकांनी रचला। घायवळच्या आई-वडिलांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार एकाच मंचावर। महेश मांजरेकरांच्या पुन्हा शिवाजी राजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिसणार एकत्र। नागपुरात ओबीसींचा महामोर्चा। 2 सप्टेंबरचा मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करण्याची मागणी। मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांचा सहभाग। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो। निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन देतो। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांचं टीकास्त्र। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। नाशिकमधील खड्डेमय रस्त्यांचं वास्तव दाखवल्यानंतर पाहणी करण्यासाठी मंत्री महाजन उतरले रस्त्यावर। महिनाभरात खड्डे बुजवण्याच्या दिल्या सूचना। बीडमध्ये बंदी घातलेल्या रेस्पी फ्रेश TR या सिरपचा साठा सापडलाय। कारवाईमध्ये 500 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत, तर सॅम्पल तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आल्यात। लहान मुलांना खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या या सिरपमुळे मध्य प्रदेशामध्ये 20 पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशभर संताप व्यक्त केला जातोय। त्यातच आता शासनाने या सिरपवर तात्काळ बंदी आणली आहे। तरीही बीडमध्ये या बंदी घातलेल्या सिरपच्या 500 बाटल्या आढळून आल्यानं औषध प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली। पुण्यातील एका वितरकाकडून बीडमधील 2 एजन्सीजना या सिरपचा पुरवठा झालाय। त्या एजन्सीकडून बीड शहर, आष्टी, परळी आणि गेवराई येथील मेडिकलपर्यंत तो पोहोचल्यानं धक्कादायक चित्र निर्माण झालंय। 157 बॉटलचा साठा परत मागवलेला आहे आणि एकूण 50 औषध बॉटलचा साठा जो आहे तो मार्केटमध्ये रिटेलरकडे अवेलेबल झालेला आहे, तोही आपण रिटर्न मागवलेला आहे। सदर औषधावर शासनाने यापूर्वीच बंदी घातलेली आहे आणि आपण त्या अनुषंगे इतर त्या कंपनीची काही औषधं मार्केटमध्ये जी उपलब्ध आहेत त्याची नमुने घेऊन आपण प्रथम प्राधान्याने संभाजीनगर प्रयोगशाळेत पाठवत आहोत। थेट जाऊयात आपले बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, ही मोठी बातमी बीडमधून समोर येते। बीडच्या 3 ते 4 तालुक्यांमध्ये याच कप सिरपचा साठा आढळून आलाय, काय अधिकची माहिती? धक्कादायक आहे। ज्या पुण्याच्या एजन्सीकडून हे जे कप सिरप आहे ज्याच्यावरती मध्य प्रदेश सरकारने देखील बंदी आणलेली आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारला देखील त्यांनी कळवलेलं आहे, तर त्या 500 बॉटल्स बीडमध्ये आलेल्या होत्या। आष्टी, परळी आणि बीड शहरामध्ये देखील होत्या। त्या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनानं त्यापैकी 150 ज्या बॉटल आहेत त्या देखील जप्त केलेल्या आहेत आणि 50 बॉटल या डीलरकडून परत माघारी देखील मागवल्यात। विशेष म्हणजे हे जे सिरप आहे हे कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणालाही दिलं जाऊ नये अशा पद्धतीने देखील अन्न आणि औषध प्रशासनानं सूचना दिलेल्या आहेत। मात्र धक्कादायक आहे, जे सिरप बंद आहेत, विशेषतः लहान मुलांना खोकल्यासाठी दिलं जाणारं हे औषध आहे आणि त्याची जर अशा पद्धतीने बंद असताना देखील विक्री केली जात असेल तर यामध्ये कोणतं हे रॅकेट आहे? नेमक्या मध्य प्रदेशमधून इथपर्यंत, गुजरातमधली ज्या कंपनीमधून हे केल्या गेल्या ती कंपनीमधून इथपर्यंत कशा पोहोचल्या, या अनुषंगाने देखील आता ज्यावेळेस अन्न औषध प्रशासन या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करेल त्यानंतर त्याचं सत्य समोर येणार। मात्र लहान मुलांच्या आरोग्यासाठी जे घातक आहे आणि ज्याच्यावरती मध्य प्रदेश सरकार त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार असेल यांनी बंदी आणली, अशा औषध जर येत असतील तर त्या संदर्भात कळवावं असं देखील जे अन्न औषध प्रशासन आहे यांनी देखील कळवलेलं आहे। त्यामुळे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अतिशय महत्त्वाचं आहे, आता यांच्यावर काय कारवाई होती पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली। शस्त्र परवाना प्रकरणामध्ये नियमानुसार कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते, अशी माहिती योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांना दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन देण्यात आलंय।
चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांना म्हणाले. तर विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा, असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्री योगेश कदम यांना त्यांनी असं म्हटलंय. घायवळ प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाची चर्चा होत होती आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, उपमुख्यमंत्री शिंदे आणि योगेश कदम यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली आहे अशी माहिती मिळते. या चर्चेमधून त्यांनी सांगितलंय की काही चुकीचं केलं नसेल तर तुम्ही काम सुरू ठेवा. काय सांगशील? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मुक्तागिरी बंगल्यावरती 5 ते 10 मिनिटं भेट झालेली आहे. काही मिनिटांपूर्वीच ही भेट झालेली आहे. ही भेट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या नियोजित दौरा संभाजीनगर येथे रवाना झालेले आहेत. मात्र या भेटीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे त्यांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे मुख्य नेते देखील आहेत त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली आहे. सचिन घायवळ जो शस्त्र परवाना प्रकरण आहे त्या प्रकरणाची इत्थंभूत माहिती जी आहे ती त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली आहे. त्याही ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. विरोधकांच्या टिकेची कुठलीही पर्वा करायची नाही. तुम्ही तुमचं काम जे आहे ते सुरू ठेवायचं आहे आणि एकूणच अशा प्रकारे कुठलंही काही प्रकरण असेल त्याची सखोल चौकशी जी आहे ती व्हायला पाहिजे. तुम्ही कुठलंही चुकीचं काम केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही, असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे योगेश कदम यांच्या पाठीशी शिवसेना पक्ष जो आहे तो ठामपणे उभा आहे हे यातून स्पष्ट झालेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सचिन घायवळ प्रकरणी जो शस्त्र परवाना दिलेला आहे त्यामध्ये नेमकं काय गुंतागुंत झालेली आहे किंवा ते परवाना नेमकं कशा प्रकारे देण्यात आलेला, कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आलेला आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती देखील एकीकडे व्हायला पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे देखील व्हायला पाहिजे. मात्र एकंदरीत आपण पाहतोय की स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मुक्तागिरी बंगल्यावरती आलेले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिलेली आहे आणि या माहितीनंतर एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितच उदय, एकनाथ शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती. तर मराठी आणि गुजराती नंतर आता भाजपचा उत्तर भारतीय मतांवर डोळा आहे. छठ पूजेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी बैठक बोलावली आहे. मुंबई पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा देखील करणार आहेत. तर छठपूजा उत्सव समितीचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये ही बैठक होणार आहे. तर छठपूजेच्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही आढावा बैठक बोलवण्यात आली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडे. तुषार, छठपूजेचं व्यवस्थित सगळं मॅनेजमेंट व्हावं यासाठी ही आढावा बैठक बोलवण्यात आली आहे. काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर येणाऱ्या 3 महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे. त्याच्याकडे मराठी मतं, गुजराती मतं आणि त्यानंतर मुंबईमध्ये उत्तर भारतीय मतं ही मोठ्या प्रमाणात आहेत. उत्तर भारतीय वर्ग हा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे छठपूजेचं आयोजन करत असताना स्थानिक पोलीस आयुक्त असतील, स्थानिक मुंबई महानगरपालिका आयुक्त असतील, यासोबत मुंबई महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा पालकमंत्री म्हणून आपल्याला बैठक घेताना पाहायला मिळतात की छठपूजेचं व्यवस्थापन हे व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार प्रामुख्याने गिरगाव चौपाटी असेल किंवा इतर चौपाटीच्या परिसरामध्ये होता कामा नये. त्यामुळे मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून आता स्वतः पोलीस आयुक्त देवेंद्र भारती असतील किंवा मुंबई महानगरपालिका आयुक्त असतील हे पालकमंत्र्यांसोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतात आणि त्यांना नेमकं अजून काय स्वरूपाच्या सुविधा देण्यात याव्यात या संदर्भातला संवाद आणि या संदर्भातली बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच तुषार, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.